हरे नाम विष्णुम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति सातरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकरक्षम् प्रभावती क्षेत्रमेवासिनन्तं नमामि वेदान्तविदामवरिष्ठं पुण्डरीकावरदयज्ञानदेव महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापराशी, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातिरलया शिक्षण मात्रे, जातिरलया शिक्षण मात्रे, ऋणाग्नि मेळे समरस झाले, ऋणाग्नि मेळे समरस झाले, ऐसे नामे केले जपता हरी, ऐसे नामे केले जपता हरी, हरि उच्चारण मंत्र वै आघात, हरि उच्चारण मंत्र वै आघात, बळे भूत बाधा घेणे तेथे, बळे भूत बाधा घेणे तेथे, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर त्यांच्या ग्रंथातील हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा अभंग आज सुरू झालेला आहे। दर एकाचीला होणारं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये आपण हरिपाठावर चिंतन करत असतो। मला वाटतं इथून मागे 10 अभंग आहेत हरिपाठातले। गेलेले काय 10वा संपला काय होय ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे हे चरण चालू होतं तर ते गत एकाशीला संपलं नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे असं ते त्या चरणावर गत एकादश सुटली आणि ते संपलं असं मी घ्यायचे। अलीकडे या अलीकडे जागा आहे ना खूप नाही जागा मला रिकामी दिसायली मला म्हणजे उन्हात नाम जपा नामाचंच महत्व हरिपाठामध्ये हरीच्या नामाचं महत्व आहे। आता त्याचा आणि या अभंगाचा काय कार्यकारण भाव संबंध आहे पहा। म्हणजे त्रिवेणी संगमी पहिल्या अभंगाची सुरुवात होती ना त्या अभंग मला वाटते किती एकादशी त्याला मला माहित नाही पण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन चित्त नाही नामी तर ज्ञानदेव म्हणे नाम जपा उपक्रमात त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी उपक्रमामध्ये त्या अभंगाच्या उपक्रमात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आणि ज्ञानदेव म्हणे उपसंहारामध्ये नाम जपा उपसंहार तसं या हरिपाठातल्या या अभंगाचा उपक्रम आहे हरि उच्चारणे अनंत पापराशी। लोक विचारतील नाम जपा हरीचे नाम जपा हरीचे महाराजांना गेले कशाला सांगितलं कोणी ज्ञानोबारायांनी नाम जपा परंपरा त्याचे कुळ शुद्ध मग परंपरेनं त्याचे कुळ शुद्ध म्हणजे आजे म्हणजे पूर्वज नातू पंतू हे सगळं कुळ तुमचं उठळून जाईल 42 पोळ्याचा उद्धार होतो असं सांगितलं ना। हरिभक्तांच्या 42 पोळ्याचा उद्धार होतो। आई कळल्या 21 आणि बापा कळल्या हे प्रल्हादाची कथा सांगून तुम्हाला मी सांगितलं होतं। भक्त प्रल्हादाला भगवान नरसिंहाने सांगितलं होतं की नरसिंहा आपले प्रल्हादा तुझ्या बापाचाच उद्धार काय तुझ्या बापाचाच उद्धार केला किंवा करा तू म्हणायला ते म्हणला होता ना प्रल्हाद। अहो भक्त म्हणल्यावर त्याचा अंतःकरण सरळ असतं। बाप जरी दुर्जन असला दुष्ट असला कसा आहे तुझ्या बाप तरी माझा बाप नरकाला जावा असं वाटलं का त्याला
आणि ज्याला वाटत नाही त्याला भक्त म्हणतात. कळलं का? माझ्या बापाला सद्गती मिळाली इतका जरी त्यानं त्रास केला असेल, कोणाला? प्रल्हादाला. किती त्रास केला ते बाबा, त्याच्यापेक्षा जास्त कोणी वैरी करणार नाही त्रास. तेवढा त्रास त्यानं त्या बापानं केला. कशासाठी? फक्त भगवंताची भक्तीच का करतो एवढ्यासाठी. श्रीमद भागवतामध्ये मोठं सुंदर वर्णन आलेलं आहे. फक्त नाम तू घेऊ नको आणि ते नाम घेतल्याशिवाय राहत नाही. आणि तितक्यासाठी विरोध केला, त्याला मरणांत विठा केला. नाही मारण्याचाच प्रयत्न केला पण ते मेला नाही, देवानं वाचवलं. देव राखणार आहे त्याला कोण मारणार आहे ना? देव तारी हो, देव राखे तया न उडे काटा, हा जळी न पुढे न होय काही, आणि विषती हे अमृत पाही. हे तुकाराम महाराजांनी गाथा सांगितलं, ते प्रल्हादाच्या परिस्थितीत नाही का? कळलं? मग एवढा जरी त्रास केला असेल बापानं, तरी बापाला सद्गती मिळावी अशी अंतकरणातली इच्छा त्याने व्यक्त केली. कोणाकडे? देवा, नरसिंहाकडे. भगवान मला काहीच मागायचं नाही तुम्हाला. देव म्हणाले काय मागायचे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. माझी भक्ती केलीस बाळा, तुला मी द्यायला तयार आहे. खूप माझ्यासाठी कष्ट सोडलीस, तुला काय पाहिजे ते मागून मी घेतो. त्यावेळेला भक्त प्रल्हादाने याचना ही केली होती की काही नाही देवा, फक्त माझ्या बापाचा उद्धार. तुमचं वैरत्व केल्यामुळं माझा बाप कुठं जाणार आहे? आणि ते नरकाला जाईल, त्याला नरकाला जाऊ नका, अधोगती होऊ नका. अशा अपेक्षा व्यक्त केल्यावर देवानं सांगितलं, अरे तुझा बापच काय, तू हरिभक्त आहेस आणि माझा भक्त असल्यामुळं तुझ्या बापाचा तर उद्धार करेल यात नवल नाही, पण तुझ्या आईच्या 21 कोळ्याचा आणि बापाच्याही 21 कोळ्याचा. किती? म्हणजे हिरण्यकशिपूचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, हे तुझ्या वंशाचे पुढे पुन्हा तू, पण तू सगळ्याचा उद्धार 21 कोळ्याचा बापाकडे आणि आईकडे 21 कोळ्याचा उद्धार करतो असं वचन देवानं दिलं आणि उद्धारही केला. म्हणून ज्ञानोबा एका भंगात म्हणले, तर जर तुम्ही भगवंताची भक्ती करत असताना जर तुम्ही पाप करू लागलेत ना, तर तुमच्या 42 कोळ्या नरकाला जायच्या बेटे. हो, भक्ती करताना तोही पाप करू नका. पाप्याला पाप करू द्या, पण या पाप्याला इतर जे पापीत काही इतर लोक मोकार वागणारे ते एक येतच नाही देवळात कधी. विचार, देव काय त्याला माहित नाही, देवळ माहित नाही. पोळ्याला बैलाला मिरवायला आले तर आले, ते बी खालीच. कुठं देवाच्या वरी चढत नाहीत ते, फक्त मिरवायला मग देवळा पुढे येणार काट्या कुराळी घेऊन, माझा मान का तुझा मान. म्हणजे हे बैल मिरवायला फक्त कुठे यायचे? देवापाशी. ते देवळा पुढे, बरं देवळावर नाही, देवाच्या दर्शनाला तर नाहीच नाही. मग असे काही लोक जगात आहेत ते, तर त्यांचा विचार करू नका, ते काही करतील, पाप करतील का काय करतील. पण तुम्ही देवाच्या भक्तीला जाता, भजन करता, रोज कीर्तन करता, पोथी वाचता, पुराण वाचता, देवाची भक्ती करता, आणि हे जर करत असताना तुम्ही जर पाप करू लागले बेटे हो, तर तुमच्या 42 कोळ्या नरकाला जात्या. कोण म्हणले? आंबुळा केला जरी धावे मन, गोरती 42 जाती नाक का, म्हणले की नाही? दुरुळ आंबुला केला ग बाई, ब्रह्मादी का तो न पडे ठाई. हालू नये, चालू नये, सैराबाईला काही बोलू नये. आंबुला केला जरी धावे मन, तो बोलती 42 जाती नाक का. बरोबर आहे? मग मागे केली त्या आवडीची वाव, आणि बाप रुक्मादेवीवर विठ्ठल ना हो, नवरा विठ्ठल आहे ना. मग त्या विठ्ठलाची भक्ती करत असताना तुम्ही जर पाप केले तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामजपा हरीचे परंपरा त्याचे, तुमची खानदान शुद्ध होऊन जाईल. मग खानदान शुद्ध होईल, पण आमचं काय होईल? ते म्हणले पुढच्या अभंगाचा समन्वय, म्हणजे मागच्या अभंगाला पुढच्या अभंगाचा कसा संबंध आहे ते पहा. ते म्हणले तुमचं काय जाईल सांगू का? हरि उच्चारणी अनंत पापरा आणि जाती लयाशी क्षण. हे फल आहे कशाचं? हरीच्या उच्चारण. म्हणजे हरिनाम उच्चारलं की अनंत पापाच्या राशी तुमच्या क्षणास लयाला जातात. क्षणात जातीला लयाशी क्षण मात्रे, असा अभंगाचा हे उपक्रम झाला. या अभंगाचा काय आहे? उपक्रम. आणि उपसंहारात ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, तर न करवे अर्थ उपनिषदा. म्हणजे असा कसा संबंध लावलाय ते आपण शेवटच्या चरणात विचार त्याचा करू. हे उपसंहारामध्ये हरी माझा समर्थ
आणि हरि उच्चारणे अनंत पापराज जातील असा ते उपक्रम उपसंहारामध्ये हरी माझा समर्थ त्याचा संबंध शेवटच्या चरणाला विचार करू. पण आता तूर्त हे विचार करू हरि उच्चारणे म्हणजे हरीचा उच्चार किंवा हरिनाम घेतल्यावर अनंत पाप तुमचे जाते असं माऊलीला म्हणायचं. ठीक. पहिला प्रश्न आहे एक की पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय हे तरी कळलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे की पाप जाण्याचा हरिनाम घेण्याचा संबंध काय? कार्यकारण भाव. एक तर पहिलं पाप म्हणजे काय आम्हाला कळलं पाहिजे ना. पाप म्हणजे काय? आमचं पाप जाईल पाप जाईल पाप जाईल काय नामस्मरण घ्या काय फळ काय होईल फळ आपल्याला ते पाहिजे नव्हतं. नाम घेतल्यावर काहीतरी धन दौलत यावी लेकरं बाळ सुखी राहावी आपल्याला हे पाहिजे होतं. होय होय बाळू काय पाहिजे होतं आपली म्हातारी सुखी व्हावी भजन केलं असं वाटतं की नाही माणसाला? नाही वाटत तुम्हाला? हो वाटतं. एवढं मी सेवा करतो आणि रात्रदिवस भजन करतो नामस्मरणामध्ये भजन पूजन कीर्तन चिंतन माळवणीची वारी हे नामस्मरण मग हे केल्यावर आपल्याला काय मिळावं वाटतंय? हो काय मिळावं? संसारिक सुख ना. बायको लेकरं बाळ हे ते नातू पण तू सुखी सगळं धन दौलत हे गेलं कुंकण माऊली सांगायची पाप जाईल. काय एवढं मोठं काय पाप जाईल आणि असं काय त्यात मग पाप तर कळायला पाहिजे ना. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पाप. आणि पुन्हा जाईल. बरं ठीक आहे मग पाप मला कळल्यावर पुन्हा जाईल. मग पाप जाण्याचा भगवंताच्या नामाचा संबंध काय? कार्यकारण भाव काय? प्रश्न किती झाले? 2. बरोबर 2. तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरा प्रश्न आहे की पाप जाण्यासाठी शास्त्रामध्ये अन्य साधन सांगितलेले आहेत. तुम्ही बघा शास्त्र पुराण ह्याचे अभ्यासून पहा म्हणजे तुम्हाला कळेल. कर्मविपाक म्हणून एक ग्रंथ आहे की कर्मविपाक कळलं. 28 नरक सांगितले श्रीमद भागवतामध्ये. किती? 28 नरकाने असं वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. 28 नरक. मग त्या फलाण्या नरकाची प्राप्ती कोणत्या पापामुळे होते आणि कोण्या नरकाला कोण्या पापाने माणूस आणि मग त्याचं क्षालन करण्यासाठी काय उपाय करा? बरं काही नाही भाऊ. शास्त्रामध्ये अनंत पाप आहेत हे खरं आहे आणि अनंत पापांना अनंत प्रायश्चित्त वाजून गाजून कोणतंही तुम्ही एखादं साधारण काही करावं तुम्ही त्याला प्रायश्चित्त शास्त्रात सांगितलेलं आहे. नाही असं नाहीच महाराज. मांजर मारली का त्याला आहे की नाही बघा ना तुम्ही. ब्रह्मचारी आश्रम एखादा माणूस म्हणला मी आता नैष्ठिक ब्रह्मचारी राहणार. ब्रह्मचार्या 2 बाजू आहेत. उपकुर्वान ब्रह्मचारी आणि नैष्ठिक ब्रह्मचारी. 25 वर्षापर्यंत गुरुकुलात राहिला. गुरुची सेवा केली वेदाध्ययन केलं भोकाले अक्षरे अभ्यास केला आणि गुरुच्या आज्ञेनं परवानगीनं पुन्हा बायको 25 नंतर ते उपकुर्वान ब्रह्मचारी. कोणता ब्रह्मचारी? ते उपकुर्वान. आणि जन्मभर मी लग्न करणारच असा म्हणून नैष्ठिक राहिला. गृहीत करा. तर त्या अशा नैष्ठिक ब्रह्मचार्याकडून वीर्य सुटून झालं. चुकून मुकून स्वप्न दोषासारखं काही मुद्दाम नाही केलं सहजच जरी झालं तरी त्याला गर्दव्याम नावाचं प्रायश्चित्त सांगितलं. कोणतं? गाढव मारायचं त्याला कापायचं आणि त्याचं रक्त अग्नीत टाकायचं. कशाचं रक्त? गाढवाच्या रक्तानं अग्नीत आहुत्या द्यायच्या. यज्ञानी वीर्य सकलन झालं तर कोणाचंही नाही भाऊ. ब्रह्मचर्य आश्रम जर पाळून जर त्याने ह्याची गद्दारी केली तर हे प्रायश्चित्त यज्ञबार ते निवृत्तीसाठी तितक्या पुरतं निवृत्त होणार. यज्ञबारचं वीर्य सकलन झालेलं तेवढं की या यज्ञ केला की निवृत्त होणार. दुसऱ्या बार झाला तर आणखी दुसरा करावा लागेल. तुम्ही म्हणता की यज्ञबार करायचं 10 बाऱ्या करीत बसायचं पुन्हा तेच करीत बसायचं असं नाही जमणार. म्हणजे असे कितीतरी तुम्हाला सांगतो हजारो पाप आहेत. तर हजारो पापायला अनंत शब्द आलाय ना. हो अनंत
तर अनंत पापांना अनंत प्रायश्चित्त शास्त्रामध्ये सांगितलेले. आपला हे प्रश्न चाललाय मुद्द्यात. पण एवढे प्रायश्चित्त असताना नामस्मरण घ्या आणि तुमचं पाप जाईल असं ज्ञानोबारायांनी का सांगावं? बाकीच्या प्रायश्चित्तांना पाप जाणार नाही का आमचं? मग तेच नाम घेत बसा असं माऊली म्हणाले. कितवा प्रश्न झाला आपला? हे तिसरा प्रश्न झाला ना? तिसरा प्रश्न आहे आपला हे. आणि चौथा हे मुद्दा आहे काय की मग नामस्मरण घेतल्याच्या नंतर पाप जाते. हे देहपातापूर्वी जाते का देहपात झाल्यावर जाते? आता हे चार मुद्दे पकडून ठेवा. मग ह्याचा विचार पुन्हा आपण करू. आता कवा होईल तवा होईल. मुद्दे कोणते? पहिला मुद्दा लक्षात आला तुमच्या? काय रे पहिला मुद्दा? विष्णू लक्षात ठेवतो डोसक्यात. हे ठेवत नाहीत कोणी डोसक्यात. ही बाई ठेवत नाहीत कोणी डोसक्यात. कोणता मुद्दा पहिला? ही बाई हा पाप म्हणजे काय? पटलं. दुसरा मुद्दा आता ती विसरली. पाप जाण्याचा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा काय अर्थार्थी कार्यकारण भाव किंवा संबंध? कार्यकारण भाव संबंध काय आहे? दोन मुद्दे झाले. तिसरा मुद्दा अनंत पापांना अनंत प्रायश्चित्त शास्त्रात सांगितलेले आहेत. ते असताना नामसाधनाच का सांगतात किंवा नामच प्रायश्चित्त म्हणून सांगतात? हे काय काय माऊलीचं कारण आहे? याच्या पाठीमागं एवढं नामाला महत्व माऊली का देतात? किती झाले? तीन. आणि चौथा कोणता आहे? शरीर असताना जाते की शरीर गेल्यानंतर पाप निघून जाते. हा म्हणजे माणूस जित आहे, देह आहे, आपला देह आहे जोपर्यंत जिवंतपणे तोपर्यंतच पाप जातात का देह गेल्यावर पाप जातात? मेल्यावर. आणि जितेपणे जात असतील तर असा प्रकार होत राहील की पहिलं घालवायचं पुन्हा करायचं, पहिलं घालवायचं पुन्हा करायचं, असंही होत राहील. मग हे दोन चार प्रश्न आहेत आपले मुद्द्याचे. त्याचा विचार आपण कवा होईल तेव्हा करू. हे एकाचला काय होईल? दुसऱ्या तिसऱ्या कवा होईल तो बघू. पहिलं पाप म्हणजे हे आपला प्रश्न आहे. पाप म्हणजे ते कोणतं? आमचे शास्त्रकार सांगतात विहितस्य अनुष्ठान विहितस्य नानुष्ठानात पर्याय निंदितस्य च सेवनात अनिग्रहस्य इंद्रियाणाम नरक पतन मृक्षति. याचा अर्थ कळला नसेल तुम्हाला? कळला? बरं सांगितल्यावर कळलं. सांगितल्यावर विहितस्य न अनुष्ठानात म्हणजे वेदानं विहित कर्म सांगितले तसं न वागणे. कळलं? विहितस्य न अनुष्ठान. बरं अनुष्ठान नाही, न अनुष्ठान. तिथं न आहे ना. विहितस्य न अनुष्ठान. विहितस्य न अनुष्ठान म्हणजे वेदानं विहित कर्म जे सांगितलं विहित म्हणजे बरोबर. वेदामध्ये दोन भाग आहे बघा. वेद बोधित कर्मातले भाग दोन, जीवकृत कर्मातले भाग तीन. कर्म म्हणल्यावर दोन प्रकार झाले. वेद बोधित एक आणि जीवकृत असे दोन भाग. जीवकृत कर्मात भाग तीन. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियावान. किती झाले? ते. त्याच्यातही पुन्हा प्रारब्ध कर्मात तीन भाग आहेत. अनिच्छा प्रारब्ध, इच्छित प्रारब्ध, परीच्छ प्रारब्ध. किती झाले? पुन्हा ते कर्म आहे पुढचं जे क्रियमान. त्या क्रियमानात तीन भाग. कर्म, अकर्म आणि विकर्म. त्याचा आणखीन ते भाग आहे. लक्षात आलं? आता हे जाऊ द्या. आपल्याला विहितस्य अनुष्ठान न अनुष्ठान म्हणजे होत नाही आपल्याकडून अनुष्ठान म्हणून न शब्द तिथं घातला. पण विहितस्य अनुष्ठानात असं पाहिजे. विहितस्य म्हणजे विहित कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. पण तिथं न अनुष्ठान हे पाप. म्हणजे विहित कर्माचं अनुष्ठान नाही केलं तर पाप लागल्याशिवाय असं म्हणायचंय कोणाला? शास्त्रकारांना. मग विहित वेदातले आपले भाग झाले. आता हे जीवकृत कर्माचे तीन फाटे सांगितले तुम्हाला, दोन तीन फाटे. तर वेद बोधित कर्मातले भाग दोन. एक विहित, एक निषिद्ध. असे दोन फाटे वेद बोधित कर्म. म्हणजे विहित कर्म त्याचे तीन भाग. नित्य,
नाही, 4 भाग: नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. हे विहित. आणि निषिद्ध जे करू नका म्हणून सांगितले. कळलं का? विहित वागायचं हे 4 भाग आहे, पण त्याच्यामध्ये न म्हणजे करूच नका तुम्ही असं जे सांगितले त्याचं नाव निषिद्ध. मग निषिद्ध कर्म करणं म्हणजे ते विहित अनुष्ठान न करणं. एकच का 2? वेद म्हणायला हे करू नका, हे निषिद्ध आहे. आणि हे विहित नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त करा. म्हणजे नित्य कर्म करा, नैमित्तिक करा, काम्य कर्म काही इच्छा असेल संसारातली तर काम्य कर्म करा, आणि पाप झालं तर प्रायश्चित्त कर्म करा. त्यानं सांगितले कोणी? वेदानं. आता ह्या 4 गोष्टी दिल्या सोडून आणि निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती जर झाली विहितस्य न अनुष्ठानात्, विहितस्य न अनुष्ठानात् म्हणजे वेद सांगते त्याप्रमाणे विहित कर्म करायचं नाही. हे काय झालं? पाप. आणि निंदितस्य च सेवनात्, हे शास्त्राने सांगितले दारू पिऊ नका. दारू पिणं शास्त्राने लई दोष सांगितलाय महाराज. महापातक सांगितले, महापातक. शेळ्या मेंढ्याचं मांस खाणं हे तरी चांगलं आहे, शरीराला पौष्टिक असेल त्याचं शरीर जरा त्याचं रक्त खाऊन सुधरल. पण दारू पिऊन त्या पिदाऱ्याचा काही फायदा होत नाही. मूर्खपणाचं लक्षण आहे. मला थोडी लागते आणि ती घ्यायच्या बरं आहे म्हणणारे मूर्ख आहे. गदडे आहेत ते लोक दारू पिणारे. आणि काही नियमानं पेतात महाराज लोक. माळी घालून प्यायले 2 माळी नाही खरं दारू प्यायले इथं मोठाली अरे मांस खाणं पाप आहे आणि दारू पिणं महापाप. त्याची पुढे येईल आपल्याला विचारात. पण निंदित तस्यच सेवनात् याचा विचार मी करायला. काय निंदित? हा, विहितस्य न अनुष्ठानात् निंदित तस्यच सेवनात् म्हणजे वेदानं सांगितलं हे निंदित आहे, खाऊ नका. हे खाणं पाप की पुण्य? पाप. आणि अनिग्रहाश्च इंद्रियांना म्हणजे इंद्रियाचा निग्रह नसणे. 3रं पाप काय? इंद्रियाचा निग्रह. इंद्रियाचा अनिग्रह. अनिग्रह कळलं का नाही? निग्रह म्हणजे निग्रहाचा अभाव. अभावासाठी अय तिथं ते अभावाचं अय न पहिलं अनिग्रहाना इंद्रियाना म्हणजे इंद्रियाचा निग्रह नसणे. इंद्रियावर ताबा. तुमचा जिभेवर ताबा नाही, तुमचा मनावर ताबा नाही, तुमच्या डोळ्यावर ताबा नाही, तुमचा कानावर ताबा नाही, पायावर ताबा. कोणत्या इंद्रियावर तुमचा ताबा नाही. असं वागणं काय झालं? हे मोकार वागणं पाप आहे. शास्त्राच्या मर्यादेत वागणं पुण्य आहे. शास्त्र मर्यादेत वागणं पुण्य आहे. आणि शास्त्र मर्यादा सोडून वागणं पाप आहे. कोण्या धर्मातला माणूस असू द्या. हा, इंद्रियाला मोकार सोडणं, शरीर सोडणं पाप आहे महाराज, पाप आहे. नका जाऊ पुराणी. आयशे गरजती पुराणी. अहो बाबा, पण भजन करणारे मोकळे सोडतील नाही इंद्रियाला. भजन करणारे, कीर्तन करणारे सुद्धा महाराज लोक सुद्धा इंद्रियाला मोकार सोडतील की नाही? इंद्रिय काय ताबा इंद्रियाचा? अहो तुमच्या जाऊद्या भजण्यावर आणि श्रोत्यावर याचा विचार तुम्ही करू नका. महाराज लोकांचा काय ताबा आहे दाखवा मला. कीर्तन करायचा ताबा आहे का इंद्रियावर? त्याचा काय जिभेवर ताबा आहे का डोळ्यावर ताबा आहे? कशावर ताबा आहे त्यांचा? इंद्रिय वृत्ती सारखे हा पाक करीती निके निके ते पापे पातके सेविती जाण. वा, इंद्रिय जे मग इंद्रियाचा निग्रह तुम्ही केला का? नात्रा बोला. इंद्रिय जे जे म्हणती त्याची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. जमलं. मारबी कोबी दिली बघा आमच्या नाथरावर. बघा राखणे मामा, एखादी कोबी देत नाही तुम्ही. जैसी नाव थडिये ठाकिता, जैसी नाव थडी ठाकिता, वरी वरपडी होय दुर्वार्ता. दुर्वार्ता. हा, तरी चुकला ही मागोता आपाओ पावे. बरोबर. नाव गंगेवर चालली हो, पण ते काय म्हणतात माऊली की नाथरावच्या उभी टिकून वारं सुटलं.
दुर्वाता म्हणजे चक्रीवादळ. आणि त्याच्यात काय सापडली? पलीकडल्या काठाला जायचं गेलं बोंबलं. मग समुद्रावर पडावं मागून काय जाणार समुद्राला. तसं होतं इंद्रियाचा निग्रह नसल्यावर. तसं होतं इंद्रियाचा निग्रह असल्यावर मग काय माणूस बरोबर त्या कडीला जाते. त्याला काय काय भव सिंधूतून पलीकडे करता जाते ना आपल्याला. मग आपल्या इंद्रियाचा निग्रह असू द्या. आणि हे जरा वार येते का चक्रीवादळ जरा चुकवा चक्रीवादळ कुठे येते? वाटोळी घेत नाही का? होय हा वाटोळी खेळत या. हा ते आपल्यावर येते कवा कवा नाही येत होय. वाटोळी येते हो. पण तिला कसं सावरायचं ते आपल्या हातात राहावं. जरा सावरावं म्हणजे इंद्रियाचा निग्रह असणं हे पुण्य. आणि इंद्रियाचा निग्रह नसणं किती गोष्टी झाल्या हो? 3 गोष्टी झाल्या ना ह्या श्लोकात. विहितस्य न अनुष्ठानात 1 बरोबर. निंदितस्य चे सेवनात 2 बरं काय. आणि अनिग्रहास्य इंद्रियाना म्हणजे इंद्रियाचा निग्रह नसणे 3 पाप. हे पाप आहेत बरं. आता हे झालं. पुन्हा आणखीन शास्त्रकारांना काही पापाचे प्रकार नाही. आणखीन बार काही सांगितली. वर्तनते पापी नाम देहे. वर्तनते पापी नाम देहे पापानी त्रिविधानी. किती? पापानी त्रिविधानी. महापापो पापाने पापानेव स्मृतानी. किती पाप उपपाप. आता त्याच्यात पुन्हा भाग पाडले शास्त्रकारांना. हे 2-3 गोष्टी सांगितल्या हे पाप आहे म्हणले. पण त्याच्यात पुन्हा हे असं वागल्या पुन्हा त्याची बारकाई केली त्या पापायची. आपल्याला झालंय हरि उच्चारणे अनंत पाप ना. मग पाप काय म्हणजे कळलं पाहिजे ना असं याच्यासाठी. तर पाप बरं काय. वर्तन ते पापी नांदे हे पापाने त्रिविधानी. 3 प्रकारचे पाप शास्त्राने सांगितले. महापापोपपापाने याच्या 3 झाले बघा. ही झाली महापापोपपापाने. महापाप उपपाप आणि पाप. किती झाले? पापाने 3 झाले ना. महापापोपपापाने उपपापाने म्हणजे महापाप पाप उपपाप असं झालं ना ते 3 प्रकार. आता एक आहे पाप अनंत आहेत. काय आहेत? अनंत. हो अनंत. उपपाप तेही काही अनंत आहे. पाप अनंत आहे. उपपाप जसं तर पापाचं गणित 10 प्रकार सांगितले. पण अनंत धरता येते. अनंत या शब्दाचा अर्थ अनंत म्हणजे स्वरूपवाचक नाही बरं. हे शब्द संख्यावाचक म्हणजे मागच्या पुढच्या अन्वयाला धरून अनंत शब्दाचा वापर करा. अनंत शब्द कुठे आला तर त्या अनंत म्हणजे स्वरूपवाचकाकडे जाऊ नका. जसं जेवाय बसल्यावर सैंधव आण म्हणजे काय आणून द्या. घोडा आणून द्या खोबीर लावून. सैंधव घोड्याला म्हणतात आणि सैंधव मिठाला म्हणतात. हा नाही सैंधव म्हणजे घोडा. सैंधव म्हणजे मीठ. जेवाय बसल्यावर मीठ आणणे आणि गावाला निघाल्यावर घोडा आणून देणे. तसं अन्वयावरून अर्थ लावावा लागतो. म्हणून काय वेळेला अन्वय न कळता अर्थ सांगणं चुकीचं आहे. मग मला बरेच लोक फोनवर काही गोष्टी विचारतात. मग तेवढाच विचारलं तर मग मी म्हणतोय तू तसं करू नको. मागचा अन्वय सांग. त्याच्या अगोदरच्या 2 ओव्या सांग. त्याच्यानंतरच्या 2 ओव्या सांग. मग मी तुला अर्थ सांग. अन्वयाशिवाय अर्थ नाही सांगता चुकत आहे. माग दुसरीकडे बोंगळा जाते अर्थ. म्हणून अन्वय पाहिजे अर्थाला. लक्षात आलं की नाही बोललेलं? प्रश्न विचारला होता हो. स्वामीनी विन नव्हे कृष्ण. स्वामी विन नव्हे रण. स्वामी विन सेतू बंधन कदापि दान होईल. हे तर मला पाठातच होतं की माझ्या 12 वर्ष रामायण झाले. माझं 12 वर्ष पास वाचलं 12 वर्ष सांगितले रामायण. बरं किती वर्ष? हो महाराज. ठीक आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अवघड लोक 12 वर्ष मी रामायण वाचलोय. किती वर्ष? 12 वर्ष. 3ऱ्या वर्गापासून रामायण वाचलं. आमच्या ढाल देत होतं रामायण. दुसरीकडनं होतं तेव्हा
हे बालो हे गोविंद लहानपणी येत होते ना, रामायण पोथी होती नाही का ढाळत आपण, मग 12 वर्ष वाचलं मी ऐकला ना. हा ते वाचाय असलं तर मी तिथं उकाला असायचं, की मी वाचाय असलं तर ते असायचं. पण वाचलंच रोज 12 वर्ष कोणा सांगितलं तो केलं वाचलं इटला ना सांगितलं नाही, इटला ना कोणी वाचलं पारावर कुठे तुम्ही सांगितलं. म्हणून ही तर ओवी सांगायची काय मला डोसक्यात नीट होती. मी म्हणलं मी चलत्या रवानीवर आहे, तुमचा मोबाईल जास्त जवळच्या म्हणजे काय झालं ते तुम्ही सांगा मला. माझी जीप तुरू लागली. आपलं ड्रायव्हरचं पद्माकर होता काय मला वाटतं तेव्हा तुरू लागला पद्माकर. मी सांगितलं मी म्हणलं शितूमंदनातली गोष्ट ते एक पॉईंट कळला गेला त्यांना. गुरुजी होते ते शिक्षक होते. रन काढा म्हणला बाबा आपण कृष्ण काळ मला सोपं येते. मालक संघ नसला तर शेतात बरोबर शेती होत नाही. गडी लावलेत ती पण चालू आहे, पेरणी पेरणायलेत, रासणी करायलेत, सगळं व्हायलंय, पण तिथं मालक नाही. गडी बी बरोबर टाकीत नाही आणि बरोबर स्वा फोडीत नाही, बरोबर रासण्या रासन करीत नाही किंवा जास्त काम होत. त्याच्याकरता पेरणीला ह्याला त्याला कामाला शेतीतल्या कामाला सुद्धा शेती करायला मालक संघ पाहिजे. आम्ही केली नाही का शेती बघा. आमच्यासारखं नसून म्हणजे का आम्ही उभे राहून शेती केली आता गडीत राहत नाही तुमच्या आता गेलं. पण पहिल्या काळात आमच्यापाशी गडी दुसऱ्यापाशी मिळाला नाही, माझ्याच कामा मिळाला. बरोबर महाराजा राम्या कुठं मिळाला सुटला का माझ्यापासून बघा बरं विचारा. तसे माणसं मिळावं लागतात आम्हाला. आता वेगवेगळं मिळायच्या जन्मभर सोडणार नाही त्या माणसाला. त्या रामजीला सोडित नव्हतं मी, सोडित नव्हतं म्हणजे तेही सुटत नव्हतं. ते म्हणजे काम करायचं तिथं पगार बोलायचीच नाही. निघाल म्हणून सांगाल तुम्हाला मला बोगल बोलला नाही साल नाही काहीच नाही बोलायचं. आमच्या मामानं दिलं शेवटी पाडव्याला. आता हिसाब होणार आहे पाडव्याच्या जोडाने. राम साल गेलं चालतं किती आहे मला माहीत नाही. मामाला विचारून ये दौडकर मामा येईल ते बरोबर का. मग त्यानं जायचं ते म्हणायचं महाराज तुम्ही विचार मला काय जाऊ दे मी कवा जाऊ महाराज तू जाय दोघाला विचारायचं. गड्याला विचार मला माझं नका बोलते एखाद्या घडीला दोघाला विचार असा मेळ घेतला महाराज जितकं देतं घ्यायचं. मग आपला हिसाब 500 ना आव तवा 500 तवाचे 500 आगाव होत त्याला काय सुटेल गडी काम इमानीनं काम थोडी बैमानी करीत नव्हतं होते काय. मी सांगितलं तर तसंच करायचं काम त्याला म्हणतात माणसं. शेतात मालक संघ असला तशी असं म्हणायचे कोणाला सुग्रीवाला. सुग्रीवाला विचार केलाय रे वानर शेतूला लागले काम बरोबर पहिल्या दिवशी झालं नाही. खोळामा खोळून बी झाली. राम म्हणून लागले काय करावं काम तेवढं झालं नाही शेतू राम थोडं. आणि मग सुग्रीवाला लक्षात आलं की आपण स्वतः उभा टाकल्याशिवाय वानर काम नीट करणार जावंच लागतंय मला. हे रामाचं कार्य आहे. म्हणून सुग्रीवाची उक्ती तिथं एकनाथ महाराजासारखा वागता म्हणजे स्वामी विन नव्हे कृष्ण. सुधारित कृष्ण म्हणजे शेतीवर कृषी शेती सुधारित संस्कृत शब्द आहे ना. स्वामी विन नव्हे कृष्ण म्हणजे स्वामी शिवाय मालक संघ असल्याशिवाय शेती होत नाही. स्वामी विन नव्हे रण युद्धात बी असलं मालक संघ पाहिजे. माझा राजा संघ असला का सैनिक पुढे चांगले झुंज देते. लक्षात आलं. आणि स्वामी विन शिरतुमंदन कदापि जाणं होईल त्याच्यासाठी मला जावंच लागेल असा विचार कोणी केला आहे सुग्रीवानं. मला हे म्हणायचे काही काय अर्थ जर तुम्हाला ग्रंथातले विचारून घ्यायचे असेल तर मागचा पुढचा अन्वय असावा तो. म्हणून इथे हे सांगायलो अनंत पापराशी आहे ना. हरिपाठात काय आलंय अनंत पापराशी. तर अनंत शब्द तिथं आलाय. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील असं त्या अन्वयाला. तर अनंत शब्द इथं संख्यावाचक आहे. कसं आहे स्वरूप वाचक नाही. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी देवाच्या नामामध्ये अनंत शब्द येतो आणि त्या अनंत शब्दाची व्याख्या सुद्धा शास्त्रकारांनी केलेली आहे. ते अनंत शब्द स्वरूप वाचक आहे. देवाचं नाव नाही का अनंत आहे म्हणून बोहा हे करुणावंत अनंत हे नामज्या. देवाचं नाव अनंत आहे ना. श्री अनंता मधुसूदना तुम्ही म्हणतातच ना. मग अनंत नाव ते संख्या नाही स्वरूप वाचक आहे. ते तिथं स्वरूप वाचक. जसं उदाहरणार्थ ब्रह्म अनादि अनंत
बरोबर आहे. माया अनादी शांत आहे आणि जीव सारी शांत आहे. जीव गृहीत धरा, जगत सारी शांत आहे. जीव अनादि संत. हा अनादि संत. काय जीव अनादि संत. कोण म्हणे? आदि संत कसं म्हणते? आणि मग अनादी शांत आहे असं जर लावलं तो मग अनादी असताना तुम्ही का म्हणत असं ह्याच्यात आले? हाव आदि संत कुठं आलं बघा. कुठून सुरुवात आहे असं म्हणायचं ना तुला. इथून माया लागली तिथून अनादि लावा. माया अनादी आहे. बरोबर आहे ना. माया लागली इथून, माया लागली इथून त्याची सुरुवात आहे जीवाची. ब्रह्मापासून सुरुवात म्हणता येत नाही. ब्रह्मापासून तर ब्रह्म स्वरूपच आहे. ते तर ममे वंशो जीव लोके म्हणला. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातना. बरोबर आहे. हा अनादि संत मग. तसा विचार केला तर अनादीच आहे जीव. आणि जीव ममे वंश स्वतः जीवच सांगायला, जीव माझ्यापासून वेगळा नाहीच नव्हते म्हणायला. पण ह्या जीवानं विनाकारण वेगळीत्व, वेगळं तत्व. आता कवापासून लागलं हे कोणास ठाऊक, ते मात्र सांगता येणार नाही. शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे, डाग पडलाय धोत्रावाला म्हणलं डाग पडला. हो हो कवा पडलाय ते पुढली धुवून काढण्याचा. तुला डाग नाही सांगता येणार कुठं लागला कवाची कोणास ठाऊक. काय कळत नाही का काय वेळेला. मेघवार जिथून गाड्या जात होत्या, ते तुरीच्या हे गाड्या लोक गाड्याच्या गाड्या नेतात नाही राहणार. आणि खाली पराठ्या मराठ्यावर पडलेल्या, त्याला ते आखरीला ते वंगण. आणि तिथून गाडी गेली असेल कोणाची वंगण लागले. तिथून मी शेताला चक्र गेलो, माझ्या लक्षातच नाही आलं ते धोतर सगळं काळं झालं की माझ्या नाही डोक्यात आलं. आणि मग घरी गेलो, धोतर काळ लागलं काळ काळ कवा लागलं असा विचार करू लागलो. माझ्या डोसक्यातच नाही आहे ना. मी म्हणलं हे विचार जर केला तर मी याला होऊन जाईल त्यापेक्षा धुतल्यावर. मी म्हणलं आपल्या शास्त्रात सांगितलंय डाग कवा पडला बघून धायचं बघा. बरोबर आहे की नाही. तसा जीवाला हे मरण जन्म मरण कवा लागलं या त्याचा विचार करूच नका. पण निवृत्त कसं होईल याचा विचार ते नाही सांगता येणार. कारण काय जगत कवा झालं पूर्व मग चक्रापत्ती दोष येतो. कोणता दोष? मग ते चक्रापत्ती दोष येतो. त्याच्यासाठी ते येऊ नये याच्यासाठी पुढचं बघा. आणि हे काही गोष्टी सांगता येत नाही. आनंद हे शब्द आहे ना इथं संख्यावाचक आहे. कोणताय? संख्यावाचक. अनंत पापराशी म्हणजे याचा अर्थ त्या पापाचे नाव सुद्धा सांगता येणार असं माऊलीला म्हणायचं. करोड पापराशी किंवा बऱ्याच ठिकाणी आले ना, कोटी पाप जातील, कोट्यावधी पाप आलेलं वर्णन आहे. ते मर्यादित आहे. कोटी पाप जातील, 1000 पाप जातील, अमुक जातील, टमुक जातील. हे इथं तसं नाही म्हणले. अनंत पाप. अनंत पाप राशी म्हणजे भलते पाप किती आहेत तितके पाप हरिनामानं तुमचे जाते. पण आपली व्याख्या झाली पापाबद्दलची. कोणती? उपपाप अनंत आहे. तसे पापही अनंत आहे. त्याची मर्यादा 10 केली स्वतः शास्त्रकारानं. 10 केली म्हणजे 10 प्रकारात केली. पाप अनंतच आहे खरा विचार. पण प्रकारात किती केली या? 10 प्रकारात असू दे. आणि महापाप मात्र 5. महापापोपपापाने हो आणि पापान्य स्मृताने शास्त्रकारांनी. मग महापाप कोणते कोणते? ब्रह्महत्या, ब्राह्मण मारणं, ब्रह्महत्या सुरापानम, सेयम गुणांगनागमः, महन्ति पातकान्याहं, संस्काराच्या पितेस. झाले ब्रह्महत्या, ब्राह्मण मारणं. ब्राह्मण नाही ब्राह्मण. काय? एखादा तलाठी ह्याचं नाव त्याला, त्याचं नाव तेच ऐकून पाळला. ब्राह्मण मारला का ब्राह्मण मारला? कोण मारला? ठीक आहे साहेब, कोण मारला? ब्राह्मणाच्या जाती जन्माला तलाठी. लक्षात आलं का? ठीक आहे साहेबाच्या बापा आजी पंजाचं वावर होतं आणि त्यानं पांडुळे साहेबाच्या नावचं केलं. ह्याच्याकडून 2 लाख रुपये खाऊन. ब्राह्मण का ब्राह्मण हे मारला कोणी हिके साहेबानं. मग महापाप लागलं का? नाही. उलट कडूत मारला, चांगलं केलं. कसला पापी मारला, चांगलं केलं. ते ब्राह्मण म्हणू नका. त्याला ब्राह्मण कोण म्हणताय? मूर्ख म्हणणारे कोणी अजिबात नाही. ते आगावपणा करणारे ब्राह्मण नसतातच.
ब्राह्मण तो असतो ब्रह्मज्ञानाती असा नाही. रंगात बोलली परभणीकर कोणती असू द्या, कोण आहे? हा, आमचे मोतीराम महाराज मारवाडी असू द्या, कोण आहे? ब्राह्मण. मागच्या काळात चोखा मेळा महार होते, तरी पण कोण होते? ब्राह्मण. असा बोधावर गेलेला ब्राह्मण जर मारला तर महापातक होते. महापातक लक्षात आलं? ब्रह्महत्या. सुरापान दुसरा नंबर आला, वाजावड हे झाला त्या नंबर किती? मी बी कमाल करतोय हो. दारू पिणं तर सुलभ गोष्ट झाली. आता आमच्या अंगवळणी पडली इथं. जसं काय चहावणी झाले ते स्वागत. बरोबर आहे की नाही? आणि एवढी सुलभ गोष्ट तिला तुलाच महत्व दिलो अशा प्रकारे. काय म्हणली महापाप आहे, ज्ञान नाही ना पेनारला. हा, पेनारला ज्ञान नाही, अक्कल नाही म्हणून. म्हणून ते महाराज पेदाऱ्याचं सर्वस्व हानी हो. संपत्तीची हानी आहे, शारीरिक हानी आहे, आणि सामाजिक सुद्धा, आणि पुन्हा पारमार्थिक बी. म्हणजे त्याच्या इतकी हानी कोणाचीच नाही हो. म्हणून शास्त्रकार बोंबलायले की महापाप करू नको. दारू म्हणजे ब्रह्महत्या, सुरापान, स्त्रीय म्हणजे सोनं चोरणं, सोन्याची चोरी करणं, धन चोरणं. सोनं चोरू नाही बरं. ऐका, ज्याने सोने नाही काय, अहो हे ज्याने पाप केले, हा, ज्याने सोने अभिला केले, आहे काही बाई गाता जरा बघा. तुम्ही कमी बघायला जाता गाता काय? मग गात्यात सांगितलं पाहिजे तुम्ही. बरोबर म्हणलं गात्यातलं प्रमाण तुम्हाला आलंच पाहिजे. होय हो. मंदिरचं काम चालू आहे. हा, मंदिर टेन्शन मन मारणं, सोनं चोरणं, तिसरं. बरोबर आहे. आणि गुरु अंगना गमा, हा आपण ज्याला गुरु मानलं किंवा गुरु केलं नसते ते करतात. गुरु मानले असं गुरु ज्यांना मानलं, गुरुस्थान आहे आपलं. आणि त्यांची पत्नी आपली आई, आणि तिच्या पलंगावर झोपलो म्हणजे त्या पत्नीशी समागम जर केला चंद्रावणी तर महापाप झालं. की झाले पाप? 4 महापाप. आणि ह्या 4ला अनुमोदन देणारा 5वा संसर्गाच्या पिठेसह. याचा संसर्ग नाम संबंध करणारा, संगती करणारा, यांना अनुमोदन देणारा 5वा महापाप. हे महापाप, हे 5 महापाप, अनंत उपपाप, अनंत पाप, असं आता ते झालं. त्याच्यामध्ये आणखीन पुन्हा ते भाग आहेत. भगवंताला विसरणे एक मुद्दा पापच आहे. बरोबर आहे ना? देहात्मवादी होणे आणि भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध वागणे झाले. हे 3 मुद्दे आहेत ना. भगवंताला विसरला पाप, बरोबर आहे ना? भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध वागला पाप आहे. आणि देहात्मवादी झाला, देहात्मवादी म्हणजे कळलं ना, मी देहधारी. आणि खरं तर इथूनच पाप सुटली. मी देहधारी म्हणता हा, ब्रह्महत्या कोटी कोटी येऊन पाटील थापते. नाही, मी देही म्हणता. ब्रह्महत्या ज्ञानोबारायांचा अभंग आहे आणि ज्ञानकांड आहे. माऊलीच्या गात्यातलं ज्ञानकांड आहे, त्या ज्ञानकांडातला अभंग आहे. मी देही म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापते. मी देही, देही म्हणजे कळलं ना, म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे ह्याला विसरला. आणि देहात 3.5 हाताचं तादात्म्य घेतलंय आपण, आणि तितक्या हातालाच आपण मी म्हणायलो. होय बालू? मग सगळे तुम्ही आम्ही कोण झालो? सुटलंय का आपलं तादात्म्य? ब्रह्मज्ञान झालंय का आपल्याला? देहाचं तादात्म्य सुटलंय का? आणि स्वरूपाचं तादात्म्य सुटलंय का? नाही. जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचं तादात्म्य सुटत नाही आणि 3.5 हाताच्या शरीराचं तादात्म्य सुटत नाही, तोपर्यंत तुम्ही पापी. जे प्राणी या कामी भरू हा, देहाची वरी आदरू हा. पडिला म्हणून विसरू म्हणून पडलेला विसरो आत्मबोध. येऊन या नरदेहासी हा, अविकळ वाचा असे ज्याची, हो, जो नुचारी हरिनामासी हो. पाप त्यापाशी खतेले. नाही, इथं आम्हाला ही होईल. काय काय म्हणलो मी?
काय म्हणलास जे तू प्राणी या कामी भरू जे प्राणी कामी भरू देहाची आदरू म्हणून पडला विसरू आत्मवधान ते वेळे नेमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नाही नव्हे जे करिता की करावे ते तू म्हणे आहे पा शराच्या गावा जे दयारागे आले ती पांडवा तो कार्या कागवा सांगून या म्हणून इंद्रिय रामीचे राजविधी अहममतीच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवून या म्हणून माते ते चुकले ऐका चतुर्विध मत भजले जी आत्महित केले वाढते का हेच आहे ना पुढचं हेच आहे मला माहिती आहे ना पुढचं हेच आहे मग देहात्मवादी होणे आणि मला वाटते देहात्मवादी झाला की लक्षात ठेवा देहात्मवादी झाला की भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध वा. बरोबर बरोबर देहात्मवादी झाला देह संबंधाने काम करतो सगळे बिलकुल देहाला धरून कामे करतो आणि मग भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध करतो मला तांदळ लागलं मग सांगितलं त्या वैद्यानं माश्या खाऊ लागल्या खाल्ल्या. आता वेदानं सांगितले माश्या खाऊ नका कोण्या प्राण्याला मारू नका मांसातून करू नका कोणी सांगितलंय वेदानं यानं माश्या का खाल्ल्या देहात्मवादी झाला ना डोळे मग यावे गेलेले आंधळ लागले ते डोळे येतात आणि बरेच शास्त्रामध्ये काही काही गोष्टी येतात ते आहेत तसं शरीराला उपयुक्त म्हणून आयुर्वेद त्याच्यासाठी ते ना आयुर्वेद आघवा याची मोहरा पांडवा जो जीवा कारणे करावा जीव घातो तुम्हाला वाचायचं तर असं करा तसं करा तसं करा अहो इतकंच नाही हो लेकराला सुख पडावं म्हणून नातुंडासाठी बोकडं कापणारे आधी लावला नाहीत का मालकरी आधा मालकरी भजन करतय कीर्तन ऐकतय प्रवचन ऐकतय आणि नातुंडाला सुख पडा म्हणून लावलेला बोकड कापतय होय की रामदादा इथपर्यंत आले का इथपर्यंत आले बाया सांगतात येड्या कापावं लागतंय बरं धोंड घेत नाही का खरोखर त्या धोंडग्यात लेकरू झालं की त्या ट्युटनच्या मर्यादा होती बंद केलं आता. गेले का तिथं हे बोकड यायचा नाही का तरी कापी टाकेल कोणी नाही आता वरून न्यायचं बंद झाले नाही, तुम्ही केलं हो बाई हे मी कोण बाजूला नेऊन इकडं कुठं करीत असते लोक कुठं लेकराला लेकरू झाल्यावर आणि त्याचं जावळ करायला नाही बोकड कापल्यावर सूप पडत नाही कोण सांगितलं तुम्हाला हे? मूर्खपणा लक्ष नाही की नाही हो? बरं ठीक आहे हा खाणार आहे ना हा हे असं काही काढून ठेवते तर नसलेले पाप करते जोडून वैरी ठेवेला पुढील अशी देवडी सुरी आपण चोरी आंघोळी बरं काय जोडून वैरी दुश्मनगी झाली की नाही त्या संग पुढच्या जन्माला आपली मग का तर लेकराला सुख पडावं मरते त्या लेकर नाही लावलं कापल्या ज्यावेळेला बोकडं कापल्या काहीतरी बोलायचं मन बरं ठीक आहे नाही बोकड कापल्या लेकरू वाचवते चांगलं होते मोठी बरं तुमचं लेकरू वाचविण्यासाठी तिचं लेकरू शिवलीचं मरायले की नाही मग आता एक मग ह्या गोष्टी घरायल्या देहाला धरून का देहाला सोडून मी देह हरी आणि मग माझं पोरग आणि पोर संबंधानं माझा ना तू आला का नाही ना तू आला का नाही पोरगा कोण्या संबंधात आला हे देह संबंध म्हणून देह संबंध आणतो प्रतिपदी आत्मघातो जर भागवत वाचा म्हणजे कळेल देह संबंध आणतो प्रतिपदी आत्मघातो पावलाला आत्मघात आहे रे देहात्मवादी होणं चांगलं नाहीये देहात्मवादी होणं व्हायचं सोडा आणि जरा विचार सागरवरती प्रभाकर ग्रंथ ऐका वाचा नाही काय करणार वाचवा ऐका जास्त चावलेला गुदीवलेला कसं करा मला काय करायचं नाही उदी येत नाही ते लावायचा पंखा लावून उडवायचे नाही तर ते काडी लावायची काडी त्याला उडवायचं जमलं काहीच होत नाही मरतेत ना मग आपल्यामुळे ते मरत नाही तर वाऱ्यानं जाते ते करत गपची बसते ती उदबत्ती लावली आता बेट आली बाबा ते नाही त्याला चुटू मरते हो ते नाही हा ती उदबत्ती का नाही मच्छर छाप ती लावा दुपन झालं साधीच बसते तो काय की काय नाही आणि ती इजली का अर्ध्या मला अनुभव आहे त्याचा काय होते असे होते हे असू द्या हो
पण देहाला धरून तुम्ही हे पाप करायले पुढच्या जन्म घेऊन भोगावं लागेल ना, अनंत जन्म भोगावं. मग देहात मी कशासाठी बोलणार तुम्हाला, देहात मोहाली झाला की भगवंताच्या वेदाच्या विरुद्ध वागल्याशिवाय आणि हे वेदाच्या विरुद्ध वागला की देवाला विसरले आणि विसरले तया थोर झाले आणि पसतील खाणे. हे पापाचे प्रकार सांगायलो. आता त्याच्यात 10 मर्यादित आणले, प्रकारात 10 आणले. पाप उपपाप नाही बरं, महापाप 5 आणि उपपापात आनंद म्हणलो आणि पापाला 3 प्रकारात आणले म्हणजे काही वाचित ते कोणते कोणते सांगतोस का? वाचेची 4 कोणते कोणते? पारुष्यम अनृतम चैव हो पैशून्यम चापि सर्वशः हा असंबद्ध प्रलापस्य हो वाङ्मय शास्त्रचतुर्विधम्. वा हुशार आहे बघ भरत, तुझ्या लक्षात आहे का? आम्हाला लय वेळ सांगितलं पण ते लक्षात नाही. मग काय हा. म्हणल्यावर लक्षात राहत नाही हो असं नाही, तुमचं डोसकं इकडं नाही. इथं ऐकता फटक फटक म्हणून ठेवून दिलं. पारुष्यम अनृतम हा चैव पैशून्यम चापि सर्वशः. ऐक आता पारुष्य आपलं ऐक आता लक्षण पारुष्याचे ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळतो. पारुष्य कशाला म्हणतात आहे ना तिथं, म्हणजे आठवो वेग विज्ञान असा संताप चालून हे संन्यासीले अवून जीव आहे. वाचिक तप, ऐक तप, मानसिक तप त्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चिंतन बारीक बारीक केलेलं या गोष्टींचं. चला पारुष्य अमृतम पारुष्य. पारुष्य कशाला म्हणतात? पारुष्य लोकांना खोचून बोलणं, अमृतम लबाड लबाड बोलणं. बरोबर आहे. आणि पैशून्य पैशून्य, पैशून्य चाली करणं, निंदा करणं, कठोर भाषण, वक्रोक्ती याचं नाव आहे पैशून्य. की झाले दोष आहे वाचेचे? असंबद्ध असंबंध प्रलापस्य. 4था दोष वाचेचा असंबंध. संबंध नसताना बरोबर करणे, काही संबंध नाहीये तिथं आपला आणि तिथं बोलणं असंबंध. कळलं? असंबंध प्रलापस्य म्हणजे संबंध नसताना बरोबर. उदाहरणार्थ कोणाचं लागलं भांडण, त्याचं काही चालायचं नाही, हे मला तिसरा असेल त्याच्या कशाला काय खऱ्यापून तरी करा ना. तुम्ही इतके न्यायाधीश आहेत तर खऱ्यापून करा की होय. बघा एकमेकांना खोट्यापून उचलीत येतं येणे बरोबर आहे की नाही. धोरा काढलाय त्याचाच आणि हे भांडायले आणि हे जरा 4 माणसातले म्हणली का त्याच्याकडूनच. असं करू नका ना. गरीब असू द्या, आपला दुश्मन असू द्या, खरं असेल तर तिकडून बोला, मग ठीक आहे वादे, त्याला न्यायाधीश म्हणून वापरून. बरोबर आहे. असं नाही काही संबंध. बरं ठीक आहे हो, आपण बऱ्याचशा गोष्टी अशा बोलतो की त्याचा काही संबंध आहे नाही, त्या बोलण्याचा आपला काही संबंध आहे का असं बोलणं हे वाचेचं पाप आहे. हे वाचे किती झाले पाप? हा तर बोल. अदत्तानाम उपादान अदत्तानाम उपादान हिंसाचे विधानता हिंसाचे विधानता अविधानता परदारोपसेवाश्च परदारोपसेवाच कायिकम त्रिविधम श्रुतम्. वा कायिकम त्रिविधम श्रुतम्. बरोबर आहे, बरोबर आहे. पहिलं कोणतं? पहिलं अदत्तानाम उपादान. तर काय केस आहे, कोणी वस्तू आपल्याला दिल्याशिवाय घेऊ नये. अदत्तानाम उपादान. लक्षात आलं बोललेलं. हरभऱ्याचा ढाळा सुद्धा घ्यायचा नाही बाबा शेतात. शाणे असला तुम्ही जर शाणे असला तर समुद्री गेली तिथून खाऊ वाटला हरभऱ्याचा ढाळा तरी उठायचा नाही. कोणाच्या शेतातून चालले आंब्याला पाळे खाली पाळं पडायले तर त्याने दिले का तुम्हाला? नाही, घ्यायचा ना. कोणाचंच वस्तू त्याला हात उचलून दिल्याशिवाय घ्यायची. ते हात उचलून ते जर मला प्रेमाने हे आम्हाने आहे बाबाने आहे ते मग ठीक आहे, एखादं घेतले बघायचं होतं ठीक आहे. कोणाचीच वस्तू न देता घेणे काय झालं? पाप. बरं काय की साहेब लक्षात आलं की नाही बोललेलं? ते तर देतच नाही.
कोण ते झाडेवाले मला कळेना. ते मारते आणले ती हात वर गेला मी घेऊन ते आमचा धर्मच आहे हे आपला मारुती मांचार माळावर देवाला गेला माग आमच्या सत्यात ती माळावर मारुती नाही का आपला आवलो त्याच्या डोंगराकडून त्या निळ्यावरला तिथून येता काय आणलं काय तुरीची शेंगा आणल्या आणि इथं आलं मला बोलायला लागला मी शेंगा कोण आणल्या मला त्या माझ्या देवाला म्हणलं हा मी कोण गेल्या का काय या मी आणल्या म्हणला मी म्हणलं कोणाचा आणला या आमचा अधिकारी मला सुतारायचा मी म्हणलं कोणाचा सुतारायचा आवडवा तिथं आवतो ठोकी जायला आवडवा त्या शेंगा हे जाय कोण सांगितलं तुला बरोबर आहे की नाही सुताराचा अधिकारी डिगोलच्या लोकांच्या शेंगा घे बाबा ठीक आहे कुठल्या लोकांच्या त्याचे आवत भरतोस सदू पाटलाचे आणि आवडवाच्या पाटलाची भावंडी करतोस सदू पाटील कुठे गेलाय हा ए सदू पाटला जाऊन भरतोस तर त्याच्या शेतात तो मान शेंगा हे संत आहे का अरे बाबा आणि पुन्हा म्हणायला मला ती आई बाई म्हणली मामा आणि न्या बिचारी दयाळू असेल ती शेतकरी तिने बघितलं असेल ती म्हणली असेल गरीब माणूस आहे काय की तिचं ते पण त्याच्या अगोदर ती म्हणली असते तर मग ठीक म्हणजे न लेता कोणाची वस्तू घेणं पाप आहे ते काही असू अदत्तानाम उपादानम हिंसाचे विधानता म्हणजे फक्त शास्त्रामध्ये सांगितले विधान शास्त्रातलं आहे की यज्ञ केल्यावर बोकड मारायचं होतं ना पहिल्या काळात यज्ञामध्ये बोकड मारित होते तर ते विधी म्हणून हिंसा होती ती किंवा अश्वमेध यज्ञ केल्यावर घोडा कापित होते पांडवांना कापलाच नव्हता बरं काय बऱ्याच राजा महाराज यांनी यज्ञ केले अश्वमेधाधिक दुसरे सोमेधाधिक तर ते कोणत्या याच्यात शाग मारित होते शाग नाम बोकड आज बोकडाला अजय म्हणतात आज म्हणून उल्लेख आहे त्याच्यामध्ये पण खरा तर त्याचा अर्थ त्यांनी थोडासा अपभ्रंशात केला आज आज म्हणजे तू त्याचा आज चा लोप करून आज शब्द तयार करून ते बोकड असं काही थोडंसं विकृती घुसू द्या पण शास्त्रामध्ये हिंसा सांगितली विधानयुक्त म्हणजे राजानं यज्ञ केला अश्वमेध आणि घोडं कापलं तेवढी हिंसा शास्त्राला मान्य असं गृहीत आहे पण हे सोडून शास्त्र सोडून हिंसा करायची नाही हिंसाचे अविधानता हा असं धरली हिंसाचे अविधानता असं धरली निघते अविधानता म्हणजे अविधानाचे वाचून हिंसा करायची नाही आणि जर केली तर ती काही पाप झालं परदारोप दुसऱ्याची स्त्री परक्याची कोणाची असू जाते लहान आपल्यापेक्षा वयानं लहान असेल आपल्यापेक्षा वयानं मोठी असेल तिच्याशी संबंध ठेवायचा समागम करायचा नाही परस्त्रीशी लग्नाची पत्नी सोडून इतर स्त्रियांना बहिणी माईसारखं समजिने आणि जर तुम्ही आपली बायको सोडून दुसऱ्याच्या स्त्रीशी संबंध करताल तर काही पाप झालं परदारोप सेवा परबाद्याची परपत्नीची सेवा करणं सेवा ना लक्षात आलं तुमच्या हा हे 3 पाप आहेत बघा काही ते 4 झाले वाचिक आणि आता मानसिक 3 कोणते परद्रव्य स्वाभिधान हा परद्रव्य स्वाभिधान मनसा अनिष्ट चिंतन वितता अभिनिवेश वाचिकम त्रिविधम नाही मानसम त्रिविधम मानसम त्रिविधम काय खाई होतं काय बोलला परद्रव्य स्वाभिधान बघा दुसऱ्याच्या धानावर नजर टाकणं हे केस आहे लक्षात ठेवा हे केस आहे दुसऱ्याचं शेत आहे मला मिळावं वाटतंय की नाही आपल्याला खरं सांगा नाही वाटत ज्याच्या जवळ पैसे त्यालाच वाटते पैसे नसले काय वाटतं नसते तरी वाटतंय इकडं फुकाव इकडं घ्या फक्त मला ही इकरी म्हणाव हे ना कोणी या शेजाऱ्यानं म्हणावं इकरी हे असं म्हणाव तिकडं फुकतो इकडं घेतो दुसऱ्याचं धन घ्यावं आणि घ्यावं वाटणं मनात हे मानसिक पाप आहे दुसरं
मनसा अनिष्ट चिंतन मनामध्ये दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं. लक्षात आलं? मनसा अनिष्ट चिंतन. आपण लोकांचं वाईट चितितोत आणि चितितोत महाराज. स्वप्न रंगीत होते, असं व्हावं तसं होईल, असं झालं, त्याचं फायदा फायदा होतो. बघा काय गेलं आपल्या बाबा, त्याचं शेत गेलं, तुझं काय गेलं. आता बरेच हे रोडा शेत चालले, काही लोकांना गुलगुल्या होत असत्या पण दुश्मन आहे ना. गेलं गेलं तिथं. हे साहेब शेत चालले, हा 4 एकर आहे, तसंच पाहिजे. हा बघा तसंच पाहिजे म्हणलं तुम्हाला. मानसिक लागत नाही म्हणते हा? मानसिक लागत नाही म्हणून काय म्हणलं? मानसिक पाप लागत नाही म्हणून लागत नाही मागं मला हे आता इथं आणलं असतं. काय येड्या, तिथं उत्तर देत की मागे द्या. मालिका होता की मालिका तेव्हा मालिका होता ना ऐकायला. आणि हे कुठे झोपी गेलता, कुठे गेलता पंढरपूरला गेलता म्हणून गेलता, पंढरपूरला गेलता. ती पुन्हा सांग बोल महाराज. मनसा अनिष्ट चिंतन. अरे बाबा हे पाप इथून तर घसरून येईल ना. काय त्याचं तुम्हाला फळ नाही भोगावं लागणार, तर पण मनाची दूषितता व्हायली ना. परिणाम जरी भोगावा लागत नसेल तरी तुम्हाला ब्रह्मज्ञानापासून दूर राहिले तुम्ही, हे परिणामच आहे मोठा. मनामध्ये अनिष्ट चिंतन. लोकांचं वाटलं व्हावं, कोणाचं वाटलं व्हावं अशी अपेक्षा अंतःकरणात नसावी. मन संकल्पाचे पापे हा न जाती तीर्थाची ही बापे. हो चला मग हे मन संकल्प काय म्हणजे मनस अनिष्ट चिंतन. वितता अभिनिवेश्य म्हणजे विनाकारण अभिमान धरणं. लक्षात आलं का? म्हणजे गर्व करणं. अभिनिवेश म्हणजे विनाकारण अहंकार करणं. कशाचा अभिमान धरून नाचणं, मोठं शहाणपणा घालविणं, मनामध्ये फुगारा गर्व म्हणा की गमेंड करणं पाप आहे मानसिक. स्वतःच्या अंतकरणात घमेंड वाटणं. माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही, माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही, माझ्यासारखा भक्त कोणीच नाही, अशा कोणत्याही माझ्यासारखा नाही असं वाटणं, असा अभिनिवेश करणं हे मानसिक म्हणजे कायिक वाचिक मानसिक. किती झाले? एकूण किती झाले? 10. हे 3 ते 3 6 ते 4 असे 10 पाप आहे की नाही भाऊ. हे त्याच्या 3 विभागात पडलेत हे बरं काय. उपपापाचं किती व्हायले तर काही गणित नाही त्याचं तर गणित नाही भाऊ, गणित नाही. हा किती का आता संडास मध्ये आपण पाणी टाकताना मुंग्या चालल्या भाऊ जाते की नाही महाराज. काय सांगावं तुम्हाला, तिथं नाविलाजच असतं या. काय करता तुम्ही आता? जर दिसायले ते नाही पाणी टाकावं तर घाण वस्तूला पाणी टाकावं लागते. काय करावं सांगा. आणि पुन्हा भोगावे लागतात. त्याचा अभिमान धरला की भोगावे लागतात. ते चुकतच नाही. हे असे पाप अनंत आहेत. त्या पापाचं गणित सुद्धा कोणाला करता येणार नाही महाराज. काय प्रायश्चित्त आहे पापाला. आपले एक चाललंय. पहिला प्रश्न आहे पाप म्हणजे काय मी म्हणलो होतो, त्याचं उत्तर तुम्हाला मी दिलं ना. पाप म्हणजे काय हे पापाचे प्रकार. आणि त्याच्यात ठोक तारा सांगितला तुकाराम महाराजांनी. पाप त्याचे नाव न विचारी नित आणि भलतीची उन्मत करी सता. त्याला एक तुकाराम महाराजांची पुष्टी. हे अभंग मौलीचा ज्ञानेश्वरी तिकून तुकोबा आहे. पाप त्याला म्हणतात म्हणले ठोकताळा सांगतो. काय तो ठोकताळा काय न विचारी नित म्हणजे विहित वागत नाही. आलं का नाही त्याच्यावर महाराजांचं बोलणं काय आलं. विहित असे ना अनुष्ठान आलं का नाही बोलण्यावर. न विचारी नित आणि भलतीची उन्मत म्हणजे वेदविरुद्ध वागते ते पापीच की. मग महाराजांना बरोबर सांगितलं. किंवा दुसरीकडे तुकाराम महाराज काय म्हणतात म्हणले ना पुण्य परोपकार आपते परपीडा अनेक नाही जोडा तुझा याची. याच्यातच मोडतंय हे, याच्यातच मोडतंय ना. याच्यात नाही का कशात मोडतंय सांगा ना. दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवली तिच्या नवऱ्याचं मन दुखणार, तुम्हाला पाप लागणार. हे सगळं बघा ना तुम्ही. हे इथून तिथून एकच पडतंय. हे तुकाराम महाराजांनी एका तुकड्यात ध्वनीचा अर्थात बक्कळ सांगितलेला असते. कर्म करिता नकळे विचार हा परी द्वेषा द्वेष संचार होत असे होतेच. हा मग चांगलं नाही ना ते.
चांगलं नाही. महाराज 80 ची ओंगळी जायच्या नरका तुकाराम महाराज त्याच्यानं म्हणले ना काय. तिच्या दोषापोटी ना. हा ऐका ते काय म्हणले माहितीये काय, पतिव्रता 80 जगामध्ये मात भोगी सात पाच. भोगी 5-7 अंधारी ते 7-5 नाही बसत नाही 5-7 म्हणले. इकडं तुम्ही पतिव्रता आहे, मी कोण आहे म्हणजे आव दाखविते, आव आणती या एक बाई आव आणती पातिव्रत्यपणाचा चांगलपणाचा, मी चांगली आहे असं वागून दाखवण्याचा आवा आणतीये. आणि भोगी अंधारी 5-7 अंधारून पाप करतीये. 80 ची ओंगळी जाय ते नरका, जाय ते नरका, ती नरकाला जाती आणि तिच्या दोषे देखा पती जाय. ह्याच्या मनात तळमळ, अशी वागायली अशी वागायली अशी वागायली अशी वागायली, त्याच्यात हे मरतय आणि हे तिच्या ध्यासान कुठे जाते नरकाला. अरे 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 हे पाप. आणि हे कोणी केले, त्या प्रियकरानं, त्या प्रियकरानं वाईट वागल्यामुळे ह्याचंही वाटोळ झालं त्याचंही वाटोळ झालं. पाप नाहीत का तुकारामात काय ना म्हणले, काय बाप ते परपिडा दुसऱ्याला त्रास देणं हे काय झालं. महाराजांनी एकूण तिकून कोणतेही काळा ग्रंथ गाथा भागवत गीता ज्ञानेश्वरी शास्त्र हे सगळे एक आहेत महाराज. अशा प्रकारे हे अनंत पाप, पण हे असे अनंत पाप हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी. आता आपल्याला पाप कळले बरोबर आहे. दुसरा मुद्दा होता, पहिला प्रश्न होता पाप म्हणजे काय, काय पाप म्हणजे काय पहिला मुद्दा. हा पुन्हा दुसरा त्याचा संबंध काय. हा कार्यकारण भाव, पापाचा जाण्याचा कार्यकारण भाव हे तुम्हाला सांगतो आहे. आपला कार्यकारण भाव सांगतो. पाप करायला होते कोण, तुम्हाला पाप करायला होते कोण. तुम्ही म्हणताल मला ह्यानं करायला लावलं, बरोबर आहे. काही काही लोक व्यवहारात करतात हे त्याला सांगते असं कर, नाही सांगित की नाही असं सांगणारे आहेत की नाही. खोटीलपणा काही सांगते काही लोक, काही काही गोष्टी जगात लोकांच्या सांगण्या वागण्या नाही होत्यात की नाही. हा अहो एका पाटलानं सांगितलं, एका पाटलानं बरं काय, एखाद्या गरीब माणसं दोन्ही त्या शेजाऱ्याला सांगितलं, त्या अंगणातलं पाणी नालीन जात होतं. गावचा पाटील पोलीस पाटील त्यानं सांगितलं हे पाणी विकून जाणार नाही, हे खर पाणी त्याच्या अंगणाकडून आहे. तिथं कोण त्याच्या अंगणात पाणी का ना सांगितलं जाऊन ते गेल्यानं तिथं खणलं, जाणार पाणी नालीचं आळून त्याच्या अंगणात झाला गुडघ्यात जायचं येणार गावा नाही. त्याला लागला शेजारला बोला काहून पाणी या पहिलं पाणी कोण आहे म्हणला. मी पाटलापासून गेलोय म्हणला, पाटील मला की कोणच पहिलं पाणी वाघ आहे ना काय नाही, नाळीतून पाणी होतं किंवा इथून जातं आणि काय बोला दुसराही जण म्हणला की कोणीतरी कुठे केली त्यानंच केली असेल, त्याच्याकडे जाय का पाटला. त्या काळातले 50 रुपये बघले बरं काय, त्या काळातले 50 40 वर्षाखाली 50 कमीच करी 50 रुपये त्याच्या मळ्यावर घाल ते होते बोलू. ते 50 खाण्यासाठीच केली. मग ते गेला तिथं ते पाणी घातलेलं अंगणात जाऊन बघितलं तर हे पोती वाचायला पोलीस वाटले, ज्ञानेश्वरी वाचाय बसलाय काय आपण करू आता ह्याच्या पोटात शिजत आहे की नाही बाबा, ह्याच्या पोटात चांगलं वाटतंय रे. तर ते मनातल्या मनात म्हणलो म्हणला मी काय काय गोपाळा किंवा पोटी आम्हाला ढो गुडघ्या केला मला वागायचं सुद्धा एक नाही कालपासून आणि पोती वाचली बसलाय असं वाटतंय की नाही होय सांगा. मन तळमळत आहे मला गेला की पोती वाचला त्याने बघितली त्याला वाटलं शिका त्या माहित होतं येणार होते बरं का ढाकणे मामा हे पहिले पाटलं तुम्ही असं केलंय का कोणाचं पैकी साहेब ढाकणे म्हणून असं केलंय सकाळून महाराज मग ते ज्ञानेश्वरी वाचायची बंद केली कोणी हे ना. हा काय आला तुमच्याकडे आलो पाटील बरं 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 का ज्ञानेश्वरी तशी ते पुढी
तरी देवाचे काय लागले हा? हे संत आहे का? पैसा आला म्हणून बोलायला हे त्यांचा देव असेल बघा. ते ज्ञानेश्वरीचं शिक्षण त्याला विचारलं अरे काय असतात ते मला पाटील काय करावं? त्या फराण्याच्या घरानं भांडाऱ्यानं माझ्या अंगणात माझी तिथं जात होतं पाणी ते कोणलंय आणि माझ्या अंगणात काय सांगा म्हणलं कालपासून इतका ढोल झालाय मला जाय असं म्हणायले ना. जेव्हा का बाबा उत्पन्न त्यानं आधी काढले ना त्याशिवाय हे ज्ञानेश्वरी सोडीत नव्हतं ना. तेव्हा काही पण ते माझ्या अंगणात पाणी नाही पहिलं तुम्हाला माहिती आहे बरं आणि त्यांचे पैसे थोडे ज्ञानेश्वरी गुंडाळली. चल काय चांगलं पावलं याचा साठी लोक बोलले ए भंडारी विकून पाणी का काढलं ते म्हणला तुम्ही तुम्ही तर ते काय म्हणला तुला असं म्हणलो का असं तुला असं काढून नको असं काढून खाली कोण मारे ते सांगणार घालतोस का ते म्हणते काढतो बाबा असं काढतो घेतली कुदर गयासाठी पाप आहे का पुणे कुठं फेरावं लागेल का नाही माझं नाही कसं फेरावं लागेल का नाही तुम्ही सांगा वय हे महाराज ते फेरावं लागते चुकत नाही भलतीच येऊन नसते. हे चांगलं नाही असं करी जाऊ नका बरं का कुठे कुठे हे चांगलं नाही कुठे करणं महाराज. सरळ सरळ वागू द्या लोकायला. तुम्ही तसं पाप माझा करू नका. हे पाप आहे तर बरं हो. आता ह्याचा काय कार्य कारण नाही आपल्याला करायला लावते कोण चालले बरोबर आहे ना. हे त्याच्या अंगणातलं पाणी त्याच्या अंगणात पाटलानं घातलं हे झालं. पाटलाला कोणी सांगितलंय असं कर म्हणून त्याच्या भाग कोणीतरी असेल ना. आता त्यानं तर खरं तर नाही दुर्योधनानं घातले देवावरून हे कोरून दिलं देवावर. दुर्योधन लई छान. दुर्योधनाला देव मंडी होती ती बांधवाच्या घराला गेली ती शिष्टाई करायला त्यावेळेला हा अर्थातली गोष्ट आहे. शिष्टाई करायला गेली ती मला सुईच्या टोका बसेल एवढी माती देणार विना युद्ध युद्ध केल्याशिवाय मी माती देणार युद्धच करावं नाही देणार. पुन्हा दुर्योधन जेव्हा जेव्हा म्हणला ते नाही जेवले त्याला थोडं बाजूला ओढून घेतलं विचारलं दुर्योधन तुला धर्म कशाला म्हणते म्हणून अधर्म कशाला म्हणते हे कळतंय का नाही कळतंय का नाही. कोण विचारू लागले देव. अरे धर्माचं फळ पुण्य आणि अधर्माचं फळ पण हे कळलं पाहिजे. ते काय म्हणलं माहितीये काय ते म्हणलं जानामि धर्म नच मे प्रवृत्ति जानामि अधर्म नच मे निवृत्ति केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करो. कोणा म्हणले आता हे देव देव काय म्हणलं ते दुर्योधन देवा कृष्णा जानामि धर्म मला धर्म काय म्हणते ते कळतंय पण नचेने प्रवृत्ती पण धर्मानं वागावं वाटतच नाही नाही वागावं. जानामि अधर्म म्हणजे हे अधर्म व्हायला चूक व्हायली हे मला कळतंय पण नचेने निवृत्ती म्हणजे मग तसं वागायचं सोडून द्यावं वाटतच नाही मला तसंच वागा वाटत का ते केनापि देवेन कोणता तरी एक देव आहे म्हणला. काय म्हणला केनापि देवेन हृदिस्थितेन माझ्या हृदयात कोणता तरी एक देव आहे. यथा नियुक्तोस्मि ते जसा मला नियोजन करतंय तथा करो त्याप्रमाणे मी करतोय वागतोय. असा देव कोणता आहे असा कोणता आहे बर सोपाधिक का निरुपाधिक आहे काय हा म्हणून चाळी करतोय नाही का. निरुपाधिक देव तर चाळी करणार नाही हा आणि सोपाधिक देव चाळी केल्याशिवाय राहतच नाही त्याला देव तरी कसं म्हणतो. याचा अर्थ हे मायेचे कार्टे
कोणाची कार्ट येत मायेची. म्हणून तर म्हणल्या ना मुक्ताबाई बी त्या पांडुरंगाला, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रान रडकी झाली, जन्म सावित्री जुळाली. हो, विठ्या तुझे गेले मरीन, तुला पाहुणे काल घडे, उभे राहून अंगणी शिव्या देते तशी जनी. मायेचं कार्ट पांडुरंग आहे म्हणजे, मायेचं कार्ट म्हणे ना विठ्ठलाला मग कार्ट. मग त्या मायेत अंतिम म्हणली ना, पती जन्माला माझी उदरी, मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहू माझा सर्व पती होई ते हो द्या. निर्गुण पती आवडे मज, आधी माय पाठी झाले भाज, आधी माय झाले त्याला जन्म दिला, आणि पुन्हा मी बायको झाले. मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. ज्ञानकांड नाही, ज्ञानकांड. मग मायेचं लेकरू ते ईश्वर मायेचं काय झाला लेकरू, आणि त्या मायेचा हा बाजार आहे तुम्हाला पाप करायला लावणारा. मायेची लेकर बर काय ते मायेची लेकर पहिले रजोगुण, तमोगुण, सत्व, बरोबर आहे ना. तर ते तिन्ही लेकरापैकी एक लेकरू म्हणते पुण्य कर, आणि 2 लेकर करायला होते पाप, रज आणि तम. त्याचा विचार दुसऱ्या एकेला होईल. टाइम कारण भाव चाललाय बरं आपला. मला तुम्ही फक्त सांगत राहा, मुद्दे सांगितलेले मी ते उकळीत राहतो. तुमच्याकडे सांग ना, माझ्याकडे त्याचा उकल म्हणजे सगळं मला सुधारायचं नाही. माऊली आहे सांगायला कोणता माऊली कुठे काय मागून असंच चांदीला बसतोय. अरे बरं काढायचा